1 सप्टेंबरला वाडीवरे पोलीस ठाणे हद्दीतील सारूळगावच्या शिवारात काही ठिकाणी घरामध्ये पत्र्याचे शेडमध्ये अवैधरित्या जिलेटिन सारख्या स्फोटक पदार्थांचा साठा असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांना मिळाली। यानुसार वाडीवरे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या पथकाने श्वान पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक यांच्यासह सदर ठिकाणी छापामारी करत स्फोटक पदार्थांसह गोरख बाजीराव ढगे, विकास नवले, ओंकार कैलास नवले, दीपक दशरथ क्षीरसागर, गौरव मोहन नवले, अमित अजमेरा आणि कोठावदे यांना ताब्यात घेतले आहे। दरम्यान या संशयित आरोपींविरोधात वाडीवरे पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 125, 284, 288 सह भारतीय स्फोटक कायदा 1884 चे कलम 5 चे उल्लंघन 9B 1B 9B आणि 1 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। यातील ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या कब्जामधून विनापरवाना असुरक्षितरित्या कब्जात बाळगलेले अमोनियम नायट्रेट युक्त असलेल्या जिलेटिनच्या कांड्या भरलेले 39 बॉक्स, त्यात एकूण 6125 जिलेटिनच्या कांड्या, 2200 इलेक्ट्रॉनिक डोनेटर, 150 मीटर DF वायर असा एकूण 95,750 रुपये किमतीचा साठा मिळवून आला। सदर आरोपींना वाडीवरे पोलीस ठाणेकडील वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास वाडीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचं पथक करत आहेत। ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखलकर यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेप्रमाणे वाडीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी, नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ भोईर, वाडीवरे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुनील शिंदे, पोलीस अंमलदार सुभाष धुळे, रावसाहेब शिंदे, जालिंदर खराटे, सचिन पिंगळे, सचिन कदम, तुषार कापडनीस, रविराज जगताप यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।